महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा काही वेळातच चालू होईल आणि त्याच्या पूर्वी शिवतीर्थ जिथे राज ठाकरे यांचं निवासन आहे त्या ठिकाणी गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर मनसेचे राज्यभरातले नेते जे ते या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळतात। त्यांनी एक वेगळा गुढीपाडव्याचा आनंद आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो। त्यामुळे आपण थेट या सगळ्याशी बातचीत करणार। खरं तर शिवाजी पार्क मैदानात जो आहे तो हा संपूर्ण मेळावा पार पडणार आहे आणि त्याच्या समोरच आता जे असलेलं राज ठाकरे यांचं घर त्यांच्या निवासस्थानाबाहेर सगळी नेते मंडळी पोहोचलेली। आपण त्याच्याशी बोलणार आहोत। काय आजच्या नेमक्या भावना आहेत, साहेब काय बोलतील, काय वाटतंय? सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्याचा जो मेळावा असतो ते आमच्यासाठी माननीय राजसाहेबांच्या विचाराची पर्वणी असते की माननीय राजसाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुन्हा एकदा जोमाने कामाला लागू आणि या महाराष्ट्रामध्ये माननीय राजसाहेबांना खऱ्या अर्थानं अपेक्षित असलेलं सरकार त्यांनी जे पाहिलेलं महाराष्ट्राचं स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी माननीय राजसाहेब जे आज आदेश देशील ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। आपण जर पाहिलं तर अनेक नेते मंडळी जे आहेत ते आलेली आहेत। नेमकी कुठली गर्जना होणार याची आतुरता जशी तुम्हाला आम्हाला, पण तुम्हाला काय कळलंय का कुठली गर्जना होणार? आता जी गर्जना होईल ती राजगर्जना होईल आणि त्या गर्जनेमध्ये अख्खा महाराष्ट्र दणानून सुटणार आहे। आज जो या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं राजसाहेबांसारखं सक्षम नेतृत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पाहिजेत आणि ती दिशा देण्यासाठी आज राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही इथून आलो की पहिलं शिवतीर्थाचं दर्शन घेतो, नंतर व्यासपीठावर जातो। अनेक कार्यकर्ते या महाराष्ट्रातून आलेले आहेत, फक्त एकाच आशेने आलेत की राजसाहेब कुठलं मंत्र देत आहेत, कुठली दिशा देत आहेत। आज जो चिखल झालेला आहे त्या चिखलाचा समाचार राजसाहेब आपल्या पद्धतीने घेणार आहेत आणि ते विचारांचं सोनं लुटण्याकरता सारी आम्ही कार्यकर्ते मंडळी राजसाहेबांचे विचार ऐकण्याकरता या ठिकाणी आलेलो आहेत। सोनं लुटण्याकरता आलेलो आहोत। सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्याकडे, कारण की खरं तर मुंबईची नवीन रचना जी आहे ती मनसेची झालेली आहे आणि आता आगामी काळातल्या निवडणुका या अनुषंगाने काय बोलतील, काय वाटतं? सन्माननीय राजसाहेब ठाकरे नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेतात। सर्व राजकीय परिस्थिती असो, सामाजिक परिस्थिती असो, त्यावर देखील ते विचारपूर्वक मुद्दे मांडत असतात। ज्याप्रमाणे गंगेचं पाणी दूषित आहे हा विषय त्यांनी मांडला, भोंग्यांचा विषय, तर तसाच हा एक विषय आहे आमचा अंतर्गत पक्षाचा विषय आहे। आज आमच्या सर्व पक्षामध्ये अंतर्गत समित्या झालेल्या आहेत। त्याचं कारण एकच आहे की तळागाळातल्या पदाधिकाऱ्यापर्यंत साहेबांचे विचार पोहोचले पाहिजेत, त्या तळागाळातल्या पदाधिकाऱ्याची खतखत साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि पक्ष बळकट झाला पाहिजे। याच हेतूने साहेबांनी या समित्या निर्मित केलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर अनेक नेते आहेत, आपण बातचीत करणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात लागतील महापालिकेसोबतच, काय चित्र असेल त्यावेळी? कारण की लोकसभेला ह्याच पाडव्या मेळाव्यातून तुम्ही राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, खूप चर्चा झाली। विधानसभा आली, तुम्ही एकला चलोचा नारा दिला, त्याचा फटका पक्षाला लागलेला आहे आणि आता महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा महानगरपालिका निवडणुका असतील, या आपल्याला कल्पना असेल जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष त्यांनी पुढे ढकललेले आहेत। कारण त्याच्यावर प्रशासनाचा अंकुश राहतो आणि प्रशासनाचा अंकुश राहतो। सगळ्यात मोठी राजधानी, आर्थिक राजधानी मुंबई असते, मग त्याची सगळी मलाई त्यांना खाता येते आणि इथे महानगरपालिका गेली आणि समजा दुसरे कोणी सत्तेमध्ये आले तर ते त्यांना तो मलाई खाता येणार नाही, म्हणून ती निवडणुका माननीय राजसाहेब सांगतात की आणखी पुढे ढकलण्याचे चान्सेस आहेत। आणि माननीय राजसाहेबांना अपेक्षित कसं आहे की ज्या माननीय राजसाहेबांची धोरणं बदलली, त्यांनी आपले विचार बदलले, हे माननीय राजसाहेबांच्या बाबतीत बोललं जातं। परंतु आज तुम्ही पाहिलं असेल की माननीय राजसाहेब एकाकी लढतायत। आज स्वतःला काय म्हणतात निष्ठावंत म्हणवणारे पक्ष हे आपल्या वडिलांना म्हणजे राजकीय वडिलांना सोडून आपल्या पक्षाचे 2 पक्ष करून एकाकी लढतायत, एकत्र लढतायत आणि इकडे माननीय राजसाहेब एकाकी पडलेले आहेत। आणि यांना जर खऱ्या अर्थानं यांना निवडणूक पाहिजे असेल तर माननीय राजसाहेबांच्या आणि इतर लोकांचा विचार आहे की यांनी ईव्हीएम पद्धत जर बंद केली तर खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रातली जनता माननीय राजसाहेबांच्या पाठीशी आहे की नाही हे कळण्याशिवाय राहणार नाही आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये। तुम्हाला कल्पना, छावाचा एक डायलॉग आहे, मनके जीते ओ जीता, मनके हारे ओ हारा, जो बिन लढे जो हारा, जिसने मतलब जो ज्यांनी लढाईत लढलेली नाही असे लोक हारणार आहेत। तर आमचा जो कॉन्फिडन्स आहे माननीय राजसाहेबांवरचा विश्वास जो आमचा आहे की आम्ही लढाई जिंकणार, आज ना उद्या ठीक आहे, तुम्ही मैदान देतात दंड थोपटून या आणि प्रामाणिकपणे या, कुठल्या प्रकारचा दबाव आमच्यावर आणू नका आणि मग आमची ताकद आजमावा, हे आम्हाला त्यांना सांगायचं की माननीय राजसाहेबांचं कबूल लिखू नका। ते कुठल्या पक्षात गेलेले नाही, त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि आपल्या पक्षाचे आज देखील प्रामाणिक आहेत। जे माननीय राजसाहेब जेवढे प्रामाणिक आहेत तेवढे तमाम मनसैनिक माननीय राजसाहेबांच्या निष्ठेवर कुठे गद्दारी केलेली नाही, कुठे राजकीय त्यांनी फेरीवाले म्हणून त्यांनी आपलं धोरण बदललेलं नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर हा आत्मविश्वास आणि ही उत्कंठा आजही तशीच आहे। त्यामुळे आज मनसैनिकांना राज ठाकरे काय नवा मार्ग देणार, कारण की गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून नेहमी
मनसैनिकांना, मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आणि सगळ्यात महत्वाच्या महाराष्ट्राच्या संपूर्ण मनसैनिकांना नवी एकंदरीत मार्ग गती जो आहे तो देण्याचा प्रयत्न ह्या एकंदरीत पाडव्या मेळाव्यातून होतो। त्यामुळे आज नेमकी राजगर्जना काय असणार आणि कुठल्या विचारांचं सोनं आज लुटलं जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।